नमस्कार, एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघूया आजची विशेष बातमी। चिखली तालुक्याच्या भडगाव मायंबा या गावामध्ये जिल्हा परिषदेची 1ली ते 7वी पर्यंत शाळा होती। या शाळेत पटसंख्या ही समाधानकारक होती, मात्र गेल्या काही वर्षांपासून गावामध्ये खासगी हायस्कूल आणि इंग्लिश कॉन्व्हेंट सुरू झाल्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेची पटसंख्या खूप कमी झाली। परिणामी शासनाला 3 वर्ग कमी करावे लागले। सध्या गावामध्ये 4थी पर्यंतच जिल्हा परिषदेची शाळा आहे आणि त्यातही पटसंख्या ही केवळ 29 असल्यामुळे गावातून मराठी शाळा बंद पडू नये यासाठी सरपंच अनुसया खडके आणि गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन जे पालक आपल्या पाल्याला जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये प्रवेश देतील त्यांना वर्षभराची घरपट्टी आणि पाणी कर शुल्क माफ करण्याचा ऐतिहासिक ठराव ग्रामपंचायतने सर्वानुमते मंजूर केला आहे। ग्रामपंचायतच्या या निर्णयाला पालक देखील उत्तम प्रतिसाद देत आहेत। जिल्हा परिषद शाळेच्या संवर्धनासाठी निर्णय घेणारी भडगाव ही पहिलीच ग्रामपंचायत आहे। या ठरावामुळे निश्चितच जिल्हा परिषदेच्या शाळा टिकण्यासाठी मदत होणार आहे। इतर ग्रामपंचायतींनी देखील पुढाकार घेऊन पटसंख्या वाढविण्यासाठी निर्णय घेणे गरजेचे झाले आहे। सरकारी शाळा संदर्भात जनजागृती झाल्यास निश्चितच या शाळा टिकतील, अन्यथा बहुतांश सरकारी शाळा नामशेष होण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, एमबी न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, बुलढाणा। ठराव घेतला पाहिजे। या शाळेत मुलं कमी होती। हायस्कूलला मोठे पोरं इथे शाळा पोरच नाही या शाळेमध्ये। मग आता निर्णय घेतला की आपली इथे काही प्रगती झालीच पाहिजे बाळाची। निर्णय असा घ्या वाटला की आम्ही आता म्हणजे मला इथे येऊन 4 वर्ष झाले। तेव्हापासून आपण प्रत्येक वर्षी 26 जानेवारी 15 ऑगस्ट ज्या दिवशी झेंडावंदन करतो त्यावेळेस आमच्याकडे शरद पवार हायस्कूलचे मुलं येतात आणि त्या शाळेत मुलं सुद्धा इथलेच आहेत भडगावचे, पण त्यांची संख्या इतकी मोठी दिसतीये आणि आमच्या स्थानिक जिल्हा परिषद शाळेचे मुलं कुठंतरी आहे किंवा नाही हेही आमच्या लक्षात येत नाही। म्हणून असं वाटलं की काहीतरी केलं पाहिजे की ज्या दृष्टीने आपल्या शाळेतली संख्या वाढली पाहिजे। म्हणूनच हा निर्णय घेतला आणि त्यासोबतच आमचे सरपंचांनी यांनी त्यात म्हणजे एक मत दाखवलं की आपण यात करू।